मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांमध्ये ज्या निर्णयाची चर्चा होती त्यावर सरकारकडून शिक्कामोर्तब करण्यात आला आहे। राज्य आणि केंद्र सरकारने एकत्रितपणे अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला, ज्यामुळे लाखो शेतकरी कुटुंबांना 100% आर्थिक दिलासा मिळेल। आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, फक्त एकच नाही तर 2 मोठ्या योजनांचा लाभ देण्याची तयारी आता पूर्ण झालेली आहे। त्यामुळे आता गावागावात चर्चा सुरू झाली, पण सगळ्यात मोठा प्रश्न असा की या लाभाचा पहिला नंबर कोणत्या जिल्ह्यांना लागणार। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण प्रत्येक माहिती तुमच्या अत्यंत महत्त्वाची आहे। आता नेमकं काय घडलंय, कोणत्या योजनांचा लाभ भेटणार आहे आणि याच्याबद्दल आपण आता सविस्तर माहिती घेऊ। अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांमध्ये ज्या निर्णयाची चर्चा होती त्यावर सरकारकडून शिक्कामोर्तब करण्यात आला। राज्य आणि केंद्र सरकारने एकत्रितपणे अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला, ज्यामुळे शेतकऱ्यांना निधी मिळण्याचा मार्ग मोकळा सुद्धा झाला। आपल्या महाराष्ट्रातील लाखो शेतकरी कुटुंब यांना 100% आर्थिक दिलासा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला असून सगळ्यांसाठी ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची लक्षात घेण्यासारखी आहे। फक्त एकच नाही तर अक्षरशः 2 अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या योजनांचा लाभ सगळ्या शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय आपल्या सरकारकडून घेण्यात आलेला आहे। आता यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांचा समावेश होतो। आता याबद्दल गावागावात आनंदाचं वातावरण तयार झालं। गावागावात जोरदार चर्चा सुरू झालेली आहे, पण सगळ्यांसमोर एकच महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न, हा जो लाभ सरकारकडून भेटणार आहे त्यामध्ये कोणत्या जिल्ह्याचा पहिला नंबर लागेल। तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण प्रत्येक माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची इम्पॉर्टंट आहे। आता नेमकं काय घडलंय, कोणत्या योजनांचा लाभ भेटणार याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहू। आता खरीप हंगाम सुरू होण्याआधी शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक दिलासा येण्याची 2 चिन्ह आपल्याला दिसायला सुरुवात झाली। खतं, बी बियाणं आणि शेतीच्या वाढत्या खर्चामुळे शेतकरी नेहमी चिंतेत असतो, पण आता आनंदाची बातमी पुढे आली। अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला नमो शेतकरी महासन्मान निधीचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता एकाच वेळी वाटप करण्याची तयारी पूर्ण झाली। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात आता या दोन्ही योजनांचा दुहेरी लाभ जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला। खरीप पेरणीच्या तोंडावर भेटणारा हा निधी शेतीसाठी लागणारे भांडवल उभा करायला अत्यंत महत्त्वाचा ठरेल आणि अनेक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार देईल। आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी मिळून या दोन्ही योजनांचा निधी एकत्रितपणे देण्याचा निर्णय पक्का केला। आता शेतकऱ्यांना एकाच वेळी डबल धमाका अनुभवायला भेटणार आहे। आता पैसे भेटणार हे नक्की असलं तरी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ही रक्कम एकदम सुटणार नाही। शासनाने दिलेल्या माहितीनुसार या निधीचे वाटप टप्प्याटप्प्याने करण्याचं नियोजन आखण्यात आलं। पहिल्या दिवशी केवळ 14 जिल्ह्यांचाच नंबर लागणार, त्यामुळे तुमच्या भागात पैसे कधी जमा होतील याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। हप्त्यांच्या या आनंदाच्या बातमीसोबत सरकारने कर्जमाफीच्या आघाडीवर सुद्धा अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं असून अधिकृत GR सुद्धा जारी करण्यात आला। या कर्जमाफीच्या योजनेसाठी नक्की कोणते शेतकरी पात्र ठरणार आणि कोणाचं कर्ज माफ होणार याची संपूर्ण यादी सध्या प्रशासनाकडून समोर आलेली आहे। तर मित्रांनो, पैशांच्या वाटपाबद्दल सांगायचं झालं तर प्रशासनाकडून रात्रीचा दिवस करण्यात आला आहे। अगदी सकाळपासून सुरू झालेली प्रक्रिया थेट रात्रीच्या 12 वाजेपर्यंत चालू राहील। म्हणजेच या वेळे दरम्यान कोणत्याही क्षणी निधी थेट तुमच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो। त्यामुळे तुम्ही तयार राहा। आता मूळ मुद्द्यावर येऊ, नक्की कोणत्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या नशिबाचं कुलूप आता उघडणार आहे। प्रशासनाने एकूण 14 जिल्ह्यांची विशेष यादी तयार केली। अधिकृत यादी तयार केलेली असून ती यादी नेमकी कशी आणि कोणाची हे आपण आता डिटेलमध्ये समजून घेऊ, कारण दोन्ही योजनांचा निधी एकदम जमा होत असल्यामुळे संपूर्ण गावात आनंदाला अक्षरशः उधाण आलंय। विशेष म्हणजे योजना अत्यंत क्रांतिकारी आणि बदल घडवून आणणारी ठरली आहे। शासनाच्या वरिष्ठ पातळीवरून तर असं स्पष्टपणे सांगण्यात आलंय की राज्यात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सक्रिय आहे, सत्तेत आहे, तोपर्यंत योजना कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही, बंद होणार नाही। शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार फडणवीस सरकार कधीही सोडणार नाही। स्वतः प्रशासकीय प्रमुखांनी सुद्धा यावर शिक्का मारलेला आहे। योजना कायमस्वरूपी सुरू राहील असा विश्वास त्यांनी सगळ्यांना दिला। चला तर मग मित्रांनो, आता आपण थेट त्या 14 जिल्ह्यांच्या नावाबद्दल विचार करू, नावाबद्दल आपण माहिती मिळवू। आता यामध्ये सगळ्यात पहिला मान आहे तो भेटला आहे विदर्भाच्या गोंदिया आणि भंडारा या 2 जिल्ह्यांना।
या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योजनांचा 100% पैसा भेटणार आहे. आता जर आपण भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर दोन्ही जिल्हे अतिशय दुर्गम आणि डोंगराळ भागातील मानले जातात. अशा कठीण भागामध्ये जर शेतकरी शेती करत असेल आणि जर त्याला ऐनवेळी पेरणीच्या आधी जर सरकारची मदत मिळत असेल तर त्याच्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट ठरते. सध्या शेतात पेरणीचे दिवस सुरू आहेत. अशा वेळी बी बियाणं आणि इतर कामांसाठी पैशांची खूप गरज असते. आता नेमकी हीच गरज ओळखून फडणवीस सरकारने वेळीच अतिशय महत्वाचं पाऊल उचललं आणि योजनांचे पैसे जमा करायला सुरुवात केली. पण समजा जर या यादीमध्ये तुमचं नाव आलं तरी सुद्धा पुढे काय करायचं हे सुद्धा तुम्ही नीट समजून घ्या. पण समजा यादीमध्ये तुमचं नाव आलं तरी तुम्ही तुमचं नाव डोळ्यांनी पाहिलं तरी सुद्धा तुम्हाला पैसे भेटतीलच याची काहीही गॅरंटी नाही. कारण शासनाने अत्यंत महत्वाची कामं वेळेत पूर्ण करण्यास सांगितलेली आहेत. हा सगळा खेळ जो आहे हा त्याच्यावरच अवलंबून राहील. प्रशासनाने याबद्दल आधी स्पष्ट आणि कडक निर्देश दिले. शेतकऱ्यांनी आपलं बँक खातं आधार लिंक आहे का हे एकदा तपासून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यासोबत तुमची KYC पूर्ण झालेली असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी. अशा प्रकारची अत्यंत महत्वाची कामं जर तुम्ही पूर्ण केलेली असतील तरच निधी डायरेक्ट तुमच्या खात्यात जमा होईल. आणि समजा हे काम जर तुम्ही अपूर्ण ठेवलं असेल तर मात्र तुम्हाला पैसे मिळण्यात मोठी अडचण येऊ शकते. तुमचं बँक अकाउंट रिकामं राहू शकते. आता मित्रांनो आपण 2 जिल्हे पाहिले. आता आपण वळूया पुढच्या जिल्ह्यांकडे. आता यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार या अजून 2 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी गुड न्यूज आली. कित्येक महिन्यांपासून या योजनांचे हप्ते अडकले होते. शेतकऱ्यांचं आर्थिक नियोजन कोलमडलेलं होतं. कारण ऐन पेरणीच्या हंगामात बी बियाणं खरेदी करायला पैशांची खूप मोठी गरज लागते आणि आता तीच गरज सरकारकडून योजनांच्या माध्यमातून पूर्ण केली जात आहे. आता जर समजा तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये नसेल तर तुम्हाला नक्कीच टेन्शन येईल. तुमची काळजी वाढेल. पण तसं काहीही करायची गरज नाही. कारण आपल्या महाराष्ट्र सरकारने सांगितलं आहे निधीचे जे काही वाटप होतंय ते 3 टप्प्यांमध्ये करण्यात येईल. गरज पडली तर त्यापेक्षा जास्त टप्प्यांमध्ये सुद्धा वाटप करण्याचं धोरण सरकारकडून आखण्यात आलंय. आज केवळ फक्त सुरुवातीच्या 14 जिल्ह्यांचाच पहिला नंबर लागला आहे. कृषी विभागाने स्पष्टपणे सांगितलं ज्यांचे जिल्हे सध्या दिसत नाहीत त्यांनी धीर धरावा. जशी जशी पुढची यादी जाहीर करण्यात येईल तशी ती सगळ्यात आधी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवली जाईल. आता या अधिकृत यादीत नाव आल्यानंतरच सरकारकडून निधी थेट तुमच्या बँक खात्यामध्ये सरकवण्यात येईल. आता यानंतरचं महत्वाचं इम्पॉर्टंट जिल्हे आहेत विदर्भातील वर्धा आणि यवतमाळ जिल्हा. या दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी महत्वाची आनंदाची दिलासादायक बातमी पुढे आली. आता शेतात पेरणी करताना पैशांची चिंता करायची गरज नाही. जास्त ताण घ्यायची गरज नाही. कारण सरकारच्या दोन्ही योजनांच्या माध्यमातून तब्बल 4,000 रुपयांचा मोठा निधी तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारकडून भेटणाऱ्या या डबल फायद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा आणि पैशांचा ताण नक्कीच हलका होईल. चला तर मग मित्रांनो आता आपण पश्चिम महाराष्ट्राकडे पाहूया. आता पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली या 2 जिल्ह्यांचा समावेश पहिल्या यादीमध्ये करण्यात आला. या दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी महत्वाची बातमी. तुम्ही जर या 2 जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुमच्या खात्यात 100% निधी जमा होईल. कारण कित्येक दिवसांपासून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मनात असलेली हप्त्याची चिंता आता पूर्णपणे सरकारने थेट डीबीटीच्या माध्यमातून संपवली आहे. आता डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे थेट तुमच्या खात्यात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता अगदी 1 मिनिट लक्ष देऊन ऐका. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि नाशिक या 2 जिल्ह्यांचा सुद्धा समावेश पहिल्या यादीमध्ये करण्यात आला. आणि विशेष म्हणजे शेतकरी बांधवांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी आणि ती महत्वाची गोष्ट म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता कोणत्याही अडथळ्याशिवाय जर तुम्हाला मिळवायचा असेल तर KYC पूर्ण करा. व्यवस्थितपणे पूर्ण करा. यामुळे पैशांच्या वाटपात कोणताही गोंधळ राहणार नाही आणि तुमच्या हक्काचा पैसा वेळेत तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. आता यानंतर नंबर लागतो तो आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील आणखी 2 जिल्ह्यांचा आणि ती 2 जिल्हे आहेत पुणे आणि सोलापूर. तुम्ही बरोबर ऐकलं. जर तुम्ही पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांचे रहिवासी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी. कारण या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या मोबाईलवर बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. धडाधड मेसेज यायला सुरुवात झाली आहे. मागच्या वेळी काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे
ज्यांचा हप्ता थांबला होता त्यात सर्व अडचणी आता प्रशासनाकडून दूर करण्यात आल्या आणि थेट शेतकऱ्यांना दिलासा दिला. आता विदर्भामध्ये सुद्धा आणखी 2 महत्वाचे जिल्हे आहेत आणि ते म्हणजे बुलढाणा आणि वाशिम जिल्हा. शेतकरी बांधवांनो, या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कोणताही ताण घ्यायची गरज नाही. तुम्ही फक्त आपल्या मोबाईलवर लक्ष ठेवा, कारण रात्री 12 पर्यंत कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलची रिंग वाजू शकते आणि यावेळी खात्यात फक्त 2,000 नाही तर अक्षरशः 4,000 रुपयांचा डबल निधी जमा होण्याचा आनंद तुम्हाला मिळू शकतो. प्रशासनाने घेतलेला ऐतिहासिक निर्णय आणि तो म्हणजे गडचिरोली सारख्या डोंगराळ भागातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नमोचा 9वा आणि पीएमचा 23वा हप्ता आता जमा करण्यात येणार आहे. शासनाने उचललेलं पाऊल अतिशय कौतुक करावं असं आहे. त्यामुळे तुम्ही जर गडचिरोलीमधील रहिवासी असाल, शेती करत असाल तर तुम्ही तुमचं बँक खातं नक्की तपासून बघा. आता यानंतर नंबर लागतो तो आपल्या कोकणातल्या रायगड जिल्ह्याचा. तुम्ही जर रायगड जिल्ह्याचे रहिवासी असाल तर तुमच्यासाठी अतिशय मोलाची बातमी, तुम्हाला लाभ मिळणारच आहे असं सरकारकडून सांगण्यात आलंय. फक्त सरकारने एक विशेष अट लागू केली, जिचं पालन करणं सगळ्यांसाठीच बंधनकारक आहे. त्यानंतर आपला नंबर लागतो तो जळगाव जिल्ह्याचा. जळगाव जिल्ह्यामध्ये केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारच्या सहभागाने निधीचं वाटप करायचं काम अतिशय तीव्र गतीने सुरू झालं. पण जर तुम्ही फार्मर ID कार्ड काढलेलं नसेल तर तुम्ही ते लगेच काढून घ्या, कारण ज्यांच्याकडे ओळखपत्र नाही अशा शेतकऱ्यांना निधी भेटण्यात अडचण येऊ शकते. आता या पहिल्या टप्प्यातला शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा. या जिल्ह्यात सुद्धा सरकारच्या माध्यमातून थेट बँक खात्यात निधी जमा करायचे आदेश सुटलेले आहेत. त्यामुळे या 14 जिल्ह्यांच्या यादीत समाविष्ट असलेल्या सर्व शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या काळात हक्काचा पैसा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला कसलीही प्रतीक्षा करायची गरज नाही, वाट बघायची गरज नाही, कारण रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या हक्काचा निधी कधी तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केला जाऊ शकतो. तर मित्रांनो, ही होती योजनेची अत्यंत महत्वाची आणि ताजी अपडेट. जर तुम्हाला शासनाची पुढची नवीन यादी सगळ्यात आधी पाहायची असेल आणि शेतीविषयक अशाच नवनवीन माहितीपूर्ण बातम्या तुम्हाला पुढे सुद्धा माहीत करून घ्यायच्या असतील तर आमच्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करायला विसरू नका. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. व्हिडिओ आवडला असेल तर इतर शेतकरी बांधवांपर्यंत सुद्धा तो शेअर करा. आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.